काही दिवसांपूर्वी मी रुजुता दिवेकरचा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये मला कळलं की मेनोपॉज आधी पेरीमेनोपॉज असतो आणि त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते आपल्याला 35 नंतर जाणवायला लागतात. म्हणजे ब्रेनमध्ये असं फॉगी वाटणं किंवा एखादी गोष्ट आपण सतत विसरणं, खूप कन्फ्यूज राहणं, कॉन्सन्ट्रेशन न होणं, थकवा येणं. आता थकवा येणं मला असं वाटतं हा खूप कॉमन सिम्पटम आहे आणि 35 नंतर हा स्त्रीला महिलेला जाणवू लागतो. तर आपल्याला थकवा का येतोय? पूर्वी एवढी एनर्जी आपली का पुरत नाही? पूर्वी माझा आहार तसाच होता, मी सगळ्या करत होते त्या ॲक्टिव्हिटी तशाच होत्या, पण पूर्वी मला जेवढी एनर्जी पुरायची तेवढी आता पुरत नाही. मला दिवसभराचे सगळे टास्क वाटू लागतात आणि मला जे अचीव्ह करायचं ते दिवसभर होत नाही आणि त्यामुळे उदासी येते. हे जर तुम्हाला होत असेल तर हे अगदी कॉमन आहे आणि थकवा येतोय याचा अर्थ तुमचं शरीर आता तुम्हाला इंडिकेट करायला लागलंय की तुम्हाला आहार बदलायची गरज आहे किंवा आहारामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा समावेश करण्याची गरज आहे. मी आज 2 असे पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुमची एनर्जी आहे ती बूस्ट होणार आहे आणि यामुळे तुमच्या आहारामध्ये जो बदल होईल त्याचा ओव्हरऑल तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. तर कुठले असे 2 पदार्थ आहेत, ते का उपयुक्त आहेत, कशासाठी आणि कसे सेवन करायचे आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लाईफस्टाईल, मेकअप, ब्युटी आणि DIY रेमेडीज या संदर्भातले व्हिडिओ मी बनवत असते. त्यानंतर काही एक्सपर्ट्स येतात, त्यांच्याबरोबर पॉडकास्टही करते, त्यांच्याकडून भरपूर माहिती आपण मिळवतो आणि अशी ही छोटीशी फॅमिली जी आहे ती ग्रो होती आणि ग्लो होती. आत्ता जे कोणी चॅनलवर नवीन असतील मी त्यांना रिक्वेस्ट करेन की फॅमिली आपलीच आहे, सबस्क्राईब करून टाका चॅनल आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना हेही तुम्हाला कळेल. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आहे की थकवा आल्यानंतर कुठले असे 2 पदार्थ आहेत त्यांचं सेवन केल्यानंतर तुम्हाला छान एनर्जी येणार आहे. तर सगळ्यात आधी थकवा येण्याची कारणं काय आहेत ही जाणून घ्या, कारण यातलं एखादं कारण आपलं आहे का बाबा हे जर का तुम्हाला कळलं तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या गोष्टी आपल्याला आता चेंज करायच्या आहेत. नंबर 1 ते म्हणजे अपुरी झोप. रात्रीची झोप लागत नाही किंवा शांत झोप लागत नाही. रात्री एकदा जाग आल्यानंतर पुन्हा झोपच येत नाही. असं जर तुम्हाला होत असेल तर त्यामुळे सुद्धा थकवा येऊ शकतो. बऱ्याचदा अतिविचारांमुळे रात्रीची झोप लागत नाही, त्यामुळे बेड टाईम रुटीन असणं फार गरजेचं आहे. 10 मिनिटाचं असं बेड टाईम रुटीन काय असू शकतं यावर मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे, तो बघा. त्यामुळे रात्रीची शांतपणे झोप लागू शकते. त्यामुळे अपुरी झोप हे महत्त्वाचं कारण असू शकतं. नंबर 2 ते म्हणजे ॲनिमिया, म्हणजेच रक्तक्षय असणाऱ्या महिलांमध्ये अशक्तपणा जाणवतो. जर तुमच्या रक्तामध्ये लोहाची कमी असेल, आयर्नची कमी असेल तर तुमच्या पेशींना ज्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन पोचायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पोचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ लागतो. त्यामुळे वेळच्या वेळी हिमोग्लोबिन चेक करणं हे खूप गरजेचं आहे. नंबर 3 शुगर लेवल कमी होणं. शरीरामध्ये साखरेचं प्रमाण अति प्रमाणात जर का कमी झालं तर आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो. बऱ्याचदा वेगवेगळ्या डाएट्समुळे आपल्या शरीरामध्ये शुगर लेवल जी आहे ती अगदी ड्रॉप होऊन जाते आणि त्यामुळे थकवा येतो. बऱ्याचदा काय होतं, खूप आपण एक्झॉस्ट होतो, खूप काम करतो, खूप व्यायाम करतो किंवा खूप उन्हात असतो आणि त्यावेळेला खूप स्वेटिंग झाल्यामुळे, प्रचंड घाम आल्यामुळे आपल्या शरीरामधली शुगर लेवल ही कमी होण्याची शक्यता असते आणि म्हणून सुद्धा आपल्याला थकवा येतो. तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. नंबर 4 मासिक पाळीमध्ये अतिस्राव झाल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. आपल्याला जास्त प्रमाणात जर ब्लिडिंग होत असेल तर आपली एनर्जी ही ड्रॉप होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा यामध्ये आपलं हिमोग्लोबिन लॉस सुद्धा होत असतो. त्यामुळे आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. 35 नंतर जर का आपण PCOD, PCOS या विकारांनी जडलेलो असू तर या प्रमाणातले रक्तस्राव होण्याची शक्यता असते किंवा अति कमी रक्तस्राव सुद्धा होतात. अशा पद्धतीनं फ्लक्च्युएट होणं जे असतं त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा थकवा येतो. त्यामुळे ही सगळी थकवा येण्याची कारणं आहेत. यापैकी कुठलं कारण तुमचं आहे का हे जाणून घ्या आणि जर नसेल तरीही थकवा येतोय याचा अर्थ तुम्हाला आहारात बदल करण्याची गरज आहे किंवा आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करण्याची गरज आहे. आता उपाय. तर रुजुता दिवेकर यांच्या व्हिडिओमुळे मला रिमाइंडर मिळालं आणि मला लक्षात आलं की आहारामध्ये पर्पजफुली काही गोष्टींचा आपण समावेश करणं गरजेचं आहे किंवा आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे फरक पडतो. कारण मी या गोष्टी आधीपासून करत होते पण 2 पदार्थ ॲड केल्यामुळे मला खूप फरक जाणवू लागला. तर ते कुठले आहेत? त्यांनी सांगितलं की सुकामेवा ह्याचं रोज सेवन झालं पाहिजे.
बदाम मी आधीपासून खात होतेच, पण बदामाबरोबर आणखीन कुठल्या गोष्टी ॲड करायच्या ज्यामुळे आपल्याला एनर्जी येईल. तर 5 बदाम हे आपण रात्री भिजवायचे आहेत. त्यानंतर 2 पिस्ता, 2 अक्रोड आणि 5 ते 7 असे काळे मनुके. ह्या 4 गोष्टी आपल्याला रात्री पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर बदामाचे साल काढायचे आहेत आणि खायचं आहे. अक्रोड खायचं आहे, पिस्ता खायचा आहे, काळे मनुके चावून चावून खायचे आहेत आणि उरलेलं पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे. आता ह्या काळ्या मनुक्यांबरोबर आणखीन एक असा पदार्थ सांगेन मी की जर का तो तुम्ही खाल्ला तर तुम्हाला 100% 10 दिवसामध्ये फरक जाणवेल. ते म्हणजे मुनाक्का. मुनाक्का नावाचा एक पदार्थ आहे जो की ॲमेझॉनवर मिळतो. त्याची लिंकही मी तुम्हाला देईन, किंवा तुम्ही कुठेही सुपर मार्केटमध्ये गेला आणि तुम्ही विचारलं की मुनाक्का मिळेल का, तर हा मुनाक्का जर का तुम्ही एक 5 ते 6 मुनाक्का तुम्ही भिजवून खाल्ले आणि त्याचं पाणी सकाळी प्यायलात आणि ते चावून चावून खाल्लं तर तुम्हाला 10 दिवसात याचे रिझल्ट्स येणार आहेत. फक्त या गोष्टी अगदी न चुकता आपल्याला 10 दिवस करायच्या आहेत आणि 10 दिवसांनी तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही हे कंटिन्यू करा. तर दुसरा असा पदार्थ आहे तो म्हणजे मूठभर शेंगदाणे किंवा मग वाटीभर काळे चणे. आता मूठभर शेंगदाणे हे जे आहेत ना, हे रोस्टेड आपण खाऊ शकतो किंवा मग भिजवलेले शेंगदाणे आपण खाऊ शकतो. पण हे कधी खायचे? संध्याकाळी जेव्हा आपण चहा किंवा कॉफी घेतो किंवा इव्हनिंग स्नॅक्स आपण जेव्हा म्हणतो की नाही की आपल्याला इव्हनिंग स्नॅक्स करायचं आहे, तर त्यावेळेला या गोष्टींचा तुम्ही 10 ते 15 दिवस निश्चितपणे समावेश करून घ्या. मग तुम्हाला कळेल की त्यांनी तुम्हाला किती छान एनर्जी येते. तुम्ही अगदी मूठभर शेंगदाणे घेऊ शकता किंवा मग चणे, काळे चणे जे असतात ते भिजवलेले चणे घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला 2 शिट्ट्या येऊन ते छान उकडून घ्यायचे आणि मग खायचे, म्हणजे ते पचायला सोपे जातात. आणि ह्या चण्यांमध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, मिरची किंवा मग कोथिंबीर असं छानपैकी चिरून टाकलं आणि त्याचा चाट बनवला आणि हा चाट जर का तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये खाल्ला तरीसुद्धा चालणार आहे. पण संध्याकाळचा स्नॅक्स हा इम्पॉर्टंट आहे, सकाळचा ब्रेकफास्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे या अशा पद्धतीनं आपण डिवाईड करू शकतो. तर संध्याकाळी तुम्ही एक मूठभर शेंगदाणे खा, मग ते रोस्टेड असू देत किंवा भिजवलेले असू देत, आणि 1 वाटी काळे चणे जे भिजवलेले आणि उकडलेले असायला हवेत. तर आपण चणे आणि शेंगदाणे किंवा बदाम इथे का खातोय आणि काय याच्यामुळे एनर्जी येते? तर बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. चण्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात, त्यानंतर खूप सारं कॅल्शियम असतं, पोटॅशियम असतं आणि त्यामुळे आपली हाडं मजबूत व्हायला मदत होते आणि आपल्याला ऊर्जा निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची अत्यावश्यकता असते. आणि या 2 गोष्टीतून तुम्हाला विशेष असं कॅल्शियम म्हणा किंवा सकाळी खाल्लेले मनुके त्याच्यामुळे तुमचं आयर्न खूप छान बूस्ट होणार आहे. तर या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 2 पदार्थ मी जे तुम्हाला सांगितले आहेत की शेंगदाणे आणि चणे आणि सकाळचा सुकामेवा, 2 अशा कॉम्बिनेशनमुळे तुमच्या शरीरामध्ये छानपैकी हिमोग्लोबिन वाढणार आहे किंवा अशी ऊर्जा निर्माण होणार आहे की त्यामुळे तुमचा थकवा दूर होईल. पण हे तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 दिवस सलग करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट येईल. तर स्वतःच्या आरोग्याकडे असंच लक्ष देत राहा, स्वतःची काळजी घ्या, नवनवीन गोष्टी शिकत राहा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.